मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हवाई दौऱ्यात सोबत असलेल्या बॅगांबाबत विरोधकांनी संशय व्यक्त केला होता। विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली। सत्ताधाऱ्यांच्या बॅगांची तपासणी होत असताना विरोधकांच्या वाहनांची चौकशी करताना खळखळ करू नये अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। सविस्तर पाहूयात। नाशिकच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेल्या बॅगांवरून संजय राऊतांनी आरोप केले होते। या बॅगांमधून खोके आणल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। निवडणूक आयोग या बॅगांची तपासणी का करत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला होता। 19 बॅगा म्हणजे 19 कोटी रुपये त्याच्यामध्ये होते। या 19 बॅगामध्ये काय तुमचे चड्डे आणि बनियन होते काय? काय होतं त्या बॅगेमध्ये? कोणासाठी आणलंय 19 बॅगा? या आरोपानंतर एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यात निवडणूक आयोगाच्या पथकाने एकनाथ शिंदेंसोबत आणलेल्या बॅगांची तपासणी केली। या बॅगांमध्ये कपडे आणि कागदपत्र आढळून आली। निवडणूक आयोगाच्या या तपासणीवरून शिवसेनेच्या नेत्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं। या सगळ्या बॅगा ज्यावेळी मुख्यमंत्री उतरतात त्यावेळी त्या बॅगा असणारच आहेत, कारण तेवढा स्टाफ असतो। परंतु लोकांच्या मनात खोटा संभ्रम तयार करायचा आणि अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करायचे हे कधीतरी थांबलं पाहिजे। लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने पैशांची वाहतूक करण्यात येते। विरोधकांना एखाद्या गोष्टीबाबत संशय होता तर त्याचं निरसन झालं पाहिजे। विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करून घेतली। त्याच नियमाप्रमाणे विरोधकांच्याही कारच्या तपासणीच्या वेळी कोणतीही खळखळ करणं अपेक्षित नाही। महेश महालेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।